कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 1 जूनच्या भागात कावेरी चिकूला रूममध्ये तर घेऊन येते. ती त्याला बेडवरती बसवते आणि विचारात पडते की तिला चंदू काकांची विचारपूस करावी लागेल. तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार असतो. इकडे यशला सुद्धा सराफाचा कॉल आलेला असतो. ज्यावेळेस त्याचं लक्ष पेंडेंटकडे जातं तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो, कारण त्यामध्ये पेंडेंट नसतंच. सराफाला फोनवरती तो सांगतो, पेंडेंट आहे माझ्याकडे, मी स्वतः घेऊन येतोय, नसेल तर तुमच्या माणसांना पाठवून द्या. आणि यश कॉल कट केल्यानंतर कावेरीच्या रूमकडे येतो. त्याला वाटतं की चिकूकडे बहुतेक असावं. कावेरी चंदू काकांना कॉल करते आणि गावाबद्दल चौकशी करते. चंदू काका मात्र तिला धक्कादायक बातमी देतात की ती गावाकडे यायलाच नाही पाहिजे. सध्याची परिस्थिती अजूनही चिघळलेलीच आहे आणि सगळे गावकरी कावेरीच्या विरोधात आहेत. तुझी चौकशी करायला सगळेच जण आले होते. त्या मंदार आणि दिगंबरने सगळ्या गावकऱ्यांना भडकवून ठेवलंय. त्यामुळे तुला सांगतोय की तू अजिबात येऊ नकोस. कावेरी धक्क्याने सांगते की काका, अहो परंतु माझी काही चूकच नाही आहे, तर मला गावाकडे मी निर्दोष असल्याचं सिद्ध करायला यावं तर लागेलच ना. तेव्हा चंदू काका सांगतात की कावेरीला आता पोलिसांची, कायद्याची मदत घ्यावी लागणार आहे, कारण दिगंबर मंदार दोघेही कावेरीला खुनी साबित करण्याचंच व्यस्त आहेत. काकांनी एक सुवर्णमध्य काढलेला असतो कावेरीला वाचवण्यासाठी. ते म्हणतात की तुझ्याबद्दल मी एका वकिलाकडे बोललो सुद्धा आहे आणि आपण वकिलाची मदत घेऊनच या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. मी त्या वकिलाशी बोललो, परंतु त्याची फी 5 लाख रुपये द्यावी लागणार आहे. कावेरीला धक्काच बसतो. काका तिला विचारतात की बाळा, इतके पैसे जमवणं तुला शक्य आहे का. कावेरी काकांना शब्द देते की ती पैशाची व्यवस्था करेल. रक्कम खूप मोठी आहे, परंतु करावं तर लागेलच. फोन ठेवल्यानंतर जेव्हा कावेरीचं लक्ष दरवाजाकडे जातं, पाहते तर यश तिथेच उभा असतो. यशला पाहता क्षणी तिचा थरकाप उडतो. धक्क्याने ती विचारते की तुम्ही इथे. यश तिच्याकडे येतो आणि विचारतो की का, नको यायला हवं होतं. तुम्ही तर असा रिॲक्ट होताय की जसं काही तुमची चोरीच पकडली असावी. तेव्हा कावेरी म्हणते की चोरी, कसली चोरी. तुम्ही इतक्या का घाबरला आहात. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा कावेरी गोंधळून जाते आणि यशला ती मोठ्या आवाजात विचारते की म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे, आणि मी काही लपवण्याचा प्रयत्न का करेन, तुम्ही कशासाठी आला होतात. तेव्हा यश सांगतो की माने मला पेंडंट दिलं होतं. आपण बोलत होतो, चिकूशी मी खेळत होतो, त्यावेळेस निशा ते घेऊन आली होती. कावेरीला सुद्धा आठवतं. यश म्हणतो की बहुतेक चिकूच्या हातात ते पेंडंट राहिलं असावं, ते बघण्यासाठी आलोय. कावेरी विचारते की काय. त्यानंतर कावेरी चिकूच्या आजूबाजूला चिकूचे हात चेक करते, परंतु पेंडंट त्याच्याजवळ नसतंच. ज्यावेळेस कावेरी त्याला घेऊन येत होती ते पेंडंट चेअर खाली गेलेलं असतं आणि याचा थांगपत्ता या दोघांनाही नसतो. कावेरी यशला सांगते की पेंडंट तर नाही आहे त्याच्या हातात, आणि जर असतं तर मी तुम्हाला आणूनच दिलं असतं ना. परंतु कावेरीच्या वागण्याचा यश आता उलटा अर्थ काढतो आणि डायरेक्ट कावेरीवरती पेंडंट चोरीचा आळच घेतो. यश तिला बोलतो की तो दुसरीकडे शोधेल आणि त्यानंतर जात असताना परत तो थांबतो आणि डोळे वटारून कावेरीकडे पाहत असतो. कावेरी थोडीशी घाबरलेली असते. यश बाहेर जाता क्षणी कावेरी सुटकेचा श्वास सोडते, कारण तिला भीती वाटली होती की चंदू काकासोबतचं बोलणं त्याने ऐकलं असावे की काय. सुलक्षणा ज्यावेळेस पोथी वाचत असते तेव्हा विद्या तिला विचारते की मनात एक विचार आला होता, बोलू का. सुलक्षणा सांगते की बोल. तेव्हा विद्या विचारते की उदयभाऊचे सुखरूप परत येण्यासाठी आपण घरात एक छोटीशी पूजा ठेवायची का. तेव्हा सुलक्षणाला विद्याचं खूप कौतुक वाटतं. ती म्हणते की उपाय चांगला आहे, करायला काही हरकत नाही आहे. तेव्हा विद्या विचारते की परंतु आपल्याला त्यासाठी मुहूर्त काढावा लागेल ना. सुलक्षणा म्हणते की अगं, हा संकेत आपल्याला देवाने दिला आहे आणि ही पूजा घालायची सुबुद्धी सुद्धा. मग आपण हाच मुहूर्त घेऊयात, आपण उद्याच पूजा घालूयात, चालेल ना. आता सगळ्यांना तू हे सगळं सांग. विद्या घरातल्या सगळ्यांनाच हाका मारून बाहेर बोलावून घेते. सगळेच जण जमल्यानंतर यश विचारतो की काय झालं, कशाला बोलावलंयत आम्हाला. तेव्हा सुलक्षणा सांगते की उदय सुखरूप परत यावा यासाठी आपण पूजा घालणार आहोत. आता सगळ्यांना तर आयडिया आवडते. तेव्हा सुलक्षणा सगळ्यांना एकच सक्त ताकीद देते की ही पूजा उदयसाठी घालतो आहोत, त्यामुळे पूजेत कोणतीही चूक, गडबड, गोंधळ, हलगर्जीपणा तिला अजिबात नको आहे. आणि ही वॉर्निंग तर
काकूसाठी असते. धांदरटपणा विद्या करते. त्यामुळे आधीच सुलक्षणाने सगळ्या गोष्टी बजावलेल्या असतात. पूजेमध्ये तिला कोणतंही निर्विघ्न नको होतं आणि ती विद्याला सांगते की आपण प्रसादाची सगळी तयारी आजच करून ठेवूयात. विद्याला काहीच हरकत नसते. सुलक्षणाची गाडी ओळते ती डायरेक्ट कावेरीकडे आणि कावेरीला ती सांगते की तू उदयची पत्नी आहेस, त्यामुळे पूजेला तुलाच बसावं लागेल. आत्ता मात्र कावेरी थबकते. खूप मोठ्या अडचणीतच आलेले असते. धड खरंही सांगता येत नसतं आणि धड खोटंही वागता येत नसतं. पूजेला बसण्यासाठी कावेरी सगळ्यांसमोर होकार तर देते, परंतु ते टाळण्यासाठी तिला आता काय करावं काही सुचण्याचं होतं. यशने सनीला कॉल केलेला असतो आणि पेंडेंट चोरीचा आळ कावेरीवरती घेतलेला असतो. सनीला सांगतो की मला नक्की खात्री आहे तिनेच ते पेंडेंट चोरलं असावं आणि ती म्हणत होती फोनवरती कोणाशी तरी पैशांची खूप गरज आहे. याचा अर्थ काय होतो? तेव्हा सनी यशला एकच सल्ला देतो, कावेरीवरती नजर ठेवण्याचा. जर का कावेरीला पैशांची गरज असेल तर ते चोरलेले पेंडेंट ती नक्की विकेल. परंतु कावेरीचं तर काहीच चुकी नसते. यश आता जातो. डायरेक्ट तिच्या रूमवरती बारीक नजर ठेवतो. रूममध्ये डोकावून इकडे तिकडे पाहतो की ती कुठे आहे का. यश आता तिच्या रूमची झडती घ्यायची ठरवतो आणि कावेरी मात्र इतकी अस्वस्थ असते. पुढचा काही मार्ग सुचना असं होतो. ती देव्याईसमोर इकडे तिकडे फेऱ्या मारत असतानाच नेमकी विद्या तिथे येते आणि विद्या विचारते की वहिनी तुम्ही स्वयंपाक करणार आहात का? ती विचार करते स्वयंपाक आणि कावेरी. तेव्हा विद्या विचारते की हां इथे किचनपाशी उभं आहेत ना, म्हणून म्हटलं करणार आहात का. इतकी एक्सायटेड असते. कधी एकदा कावेरीच्या हातचं जेवते असं विद्याला वाटत असतं, परंतु मुद्दाम यमुना येते आणि तिला वेठीस धरते. तिला विचारते की काय झालं विद्या, तुला स्वयंपाक करायचा नाही आहे का? तसं सांग, मी जाऊन मला सांगते. विद्या आपलं निमूटपणे मान खालती घालून म्हणते की नाही असं काहीच नाही आहे. तेव्हा यमुना तिला विचारते की मग कामचुकारपणा कसला चालू आहे ते. मनोमन विद्या यमुनाबद्दल आता विचार करते की पाहताय ना माझी ननंद मला कामचुकार म्हणते. स्वतःच इतकी आळशी झोपाळू आणि काम सांगितलं काम दिसलं की भुरकन इथून पळून जाणारी मला ती नावं ठेवते. हिचं म्हणजे कसं झालं माहिती का, लोकात सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडं पाषाण. यमुना चुटके वाजवून तिने भानावर तर आणते आणि ती विचारते की विद्या काय म्हणते, मी काय म्हणत होतीस तू. तेव्हा विद्या बोलत असतानाच नेमकी सुलक्षणा येते आणि तिचं बोलणं ऐकते. यमुनाला ती सांगत असते की नाही म्हणजे मी वहिनींना एकच विचारत होते की स्वयंपाक करताय का. इतक्यात सुलक्षणा येऊन विचारते की कोणी काय करायचं काम आणि काय नाही हे मी ठरवणार, तू ठरवायची काहीच गरज नाही आहे. आणि विद्याला ती किचनमध्ये पाठवून देते. यमुनाही तिच्या पाठोपाठ जाते. इकडे यश मात्र कावेरीच्या रूमची झडती घेत असतो. तो रूममधला एक ना एक ड्रॉवर चेक करत असतो, कारण त्याला ते पेंडेंट तिथेच असावं असं वाटतच असतं. त्याचा कावेरीवरती विश्वासच नसतो. इकडे सुलक्षणा तिच्याकडे इतकी रागात पाहत असते ना की कावेरी तेथून सटकतेच. ज्यावेळेस ती रूमकडे येत असते तेव्हा यश तिच्या रूमची झडती घेत असतो आणि स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारतो की कोण आहे ती, कोणाशी फोनवरती बोलत होती, तिला इतक्या पैशांची गरज का असेल, नक्की कोणत्या अडचणीत सापडली आहे का, का असं वागते ती. खूप सारे प्रश्न त्याच्या मनाला सतावत असतात आणि एकाही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसतं. ज्यावेळेस कावेरी रूममध्ये पाऊल टाकते पाहते तर यश चिकूसोबत खेळत असतो. तो त्याला खेळवत असतो. तेव्हा कावेरी त्याला आवाज वाढवून विचारते की तुम्ही तुम्ही इथे काय करताय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पेंडेंट नाही आहे आमच्या रूममध्ये, तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा यश आता बहाणा करतो की अहो नाही, तुम्ही वेगळंच काहीतरी समजताय, खरं तर माझं दुसरं काम होतं इथे. तेव्हा कावेरी विचारते की अच्छा दुसरं काम कोणतं. तेव्हा यश म्हणतो की मी तुम्हाला काहीतरी विचारायला आलो होतो. कावेरी म्हणते की विचारा. यश विचारत पडतो आणि तो म्हणतो की म्हणजे तुम्हाला काही हवं आहे का, चहा कॉफी ज्यूस नाश्ता. कावेरीला तर काहीच कळत नाही, गोंधळून जाते. यश आधीचा स्वतःच गोंधळलेला असतो. कावेरी त्याला विचारते की काय बोलताय तुम्ही. यशचं लक्ष चिकूकडे जातो आणि पटकन तो बहाणा करतो की नाही म्हणजे तुम्ही आमच्या चिकूची एवढी काळजी घेता आणि तुम्हाला इथे कोणी काहीच विचारत नाही, तुम्हाला काही हवं आहे का. कावेरी म्हणते की अच्छा, परंतु तुम्ही एक गोष्ट विसरताय का. नाही म्हणजे तुम्ही मला असं विचारताय की जसं चिकूची काळजी घेऊन
मी जगावेगळंच काहीतरी करते. त्यानंतर चिकूचे कपडे ते उचलते. कबडमध्ये ठेवत असतानाच यशला सांगते की मी आई आहे त्याची आणि मला माझ्या बाळाची काळजी नसणार आहे का? माझ्या व्यतिरिक्त त्याची काळजी कोण घेणार आहे? कावेरी खूप वेळ त्या कपाटाच्या समोरच उभी असते. तेव्हा यशला थोडासा संशय येतो की त्या कपाटामध्ये तिने काही लपवले तर नसेल ना, तिच्या विरोधात काही भेटणार. तेव्हा तो निरखून त्या कपाटाकडे पाहत असतो. कावेरी पटकीने कपाट बंद करते आणि त्याला लॉक लावते. यशला आता विचार पडतो की घरात लॉक का लावायची गरज आहे. कावेरी यशकडे येऊन विचारते की झालं की अजून काही विचारायचं आहे. आता यश परत गोंधळून जातो. कावेरीला तो सांगतो की नाही आणि हसत तिचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी तो परत दरवाजात थांबतो आणि मागे वळून कावेरीकडेच रागात पाहत असतो. कावेरी मात्र इतकी घाबरलेली असते कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की यश सतत तिला प्रश्न विचारतोय, तिच्यावरती नजर ठेवतोय, म्हणजेच यशला तिच्यावरती संशय आला असावा. कावेरी मनाशी पक्क करते की आता पुढचं सगळी पावलं तिला जपूनच टाकावी लागणार असतात आणि यश मनात विचार करत असतो की मला खात्री आहे की ते पेंडंट हिनेच चोरलं असावं आणि आता ते विकून हिची पैशांची गरज ती भागवणार आहे. मला हिच्यावरती बारीक नजर ठेवावी लागेल. जेव्हा कावेरीचं लक्ष यशकडे जातं तर यश तिच्याकडेच पाहत असतो. कावेरी फक्त त्याच्याकडे पाहून हसते. यश निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातले सगळ्या बायका एकत्रित असतात. सुलक्षणाला प्रत्येकीला काम वाटून देत असते. तिने किचनची सगळी जबाबदारी म्हणजेच किचन स्वच्छ करण्याची सगळी जबाबदारी विद्याकडे सोपवलेली असते. यमुना सगळ्या सामानाची लिस्ट करते. घरातल्या सगळ्यांना ती सांगते की नेहमीप्रमाणे आपण 5 भाज्या करणार आहोत आणि पंचपक्वान्न तर आहेच. निशाला ती काम सोपवते की सुंदर रांगोळी काढायची पूजेभोवती आणि त्या सगळ्याजणी मिळून पंचपक्वान्न जे जेवण बनवायचं आहे ते बनवणारच असतात. इतक्यात कावेरीच येते. कावेरीला पाहता क्षणी मुद्दाम यमुना टोमणे मारते आणि ती सुलक्षणाला विचारते की मा, आम्हा सगळ्यांना तू कामं वाटून दिलेस, परंतु या उत्सवमूर्ती काय फक्त नटून थटून पूजेत मिरवणार आहेत का? सुलक्षणा जेव्हा मागे वळून पाहते तर कावेरी येते. कावेरी सांगते की तसं काहीच नाही आहे, तुम्ही काम दिलं तर करेन मी. सुलक्षणा तिला मात्र पटतच नाही. कावेरीला ती सक्त ताकीद देते की काही गरज नाही आहे, आमची कामं आम्ही बघू, फक्त तयार होऊन वेळेत पूजेला बस म्हणजे झालं. काकू मुद्दाम कावेरीला वेठीस धरते. सुलक्षणाच्या डोक्यात त्या दोघेही विचार भरवतात, म्हणजे यमुना आणि काकू, की घरातली कामं जरी कावेरीवरती सोपवली नाहीत तरी बाहेरचे कामं तरी ती करूच शकते की. यमुना म्हणते की करेक्ट बोलतेस काकू, नाही म्हणजे मा, घरातली कामं आपण करूच, परंतु बाहेरून ही बाजारात जाऊन निदान भाज्या तरी घेऊन येऊ शकते ना. सुलक्षणा कावेरीला तिथे एक गोष्ट बजावून सांगते, ती म्हणजे पूजेच्या सामान आणण्यामध्ये, भाजीपाला आणण्यामध्ये कोणतीही चूक झाली नाही पाहिजे. त्यानंतर सुलक्षणा ही तयार होते आणि यशला ती हक्का मारत असते. यश येता क्षणी सुलक्षणा विचारते की अरे ते पेंडंटचं काय झालं? सराफांना कॉल करून विचार, त्यातला एक हिरा पडला म्हणून मी दिले. इतक्यात संदीपच येतो आणि संदीप त्याने गुरुजींनी सामानाची दिलेली लिस्ट आणलेली असते. तो सुलक्षणाला सांगतो की मा, मी माझं काम संपवतो आणि हे सामान घेऊन येतो. सुलक्षणा म्हणते की राहू देत, तुला महत्त्वाचं काम आहे ना, तू काम पूर्ण कर, मी आणि यश जाऊन घेऊन येतो. सुलक्षणा पॉकेट आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. यश मात्र इतका वैतागतो, त्याच्याकडून ते पेंडेंट हरवलेलं असतं. काकू किचनमध्ये काम करत असताना यमुना तिच्याजवळ येते आणि यमुना म्हणते की चल कामाला लागूयात. काकू बोलते की अगं कामच तर करते ना. तेव्हा यमुनाच्या डोक्यात कावेरीच्या विरोधात परत एकदा षडयंत्र असतं आणि ज्यावेळेस काकूंना ती म्हणते की तुझ्या अपमानाचा बदला कावेरीकडून घ्यायचा आहे ना, काकू मात्र हात टेकते. कारण एक चूक किती महागात पडली होती तिला आणि सुलक्षणाच्या तावडीतून कशीबशी वाचले ते तिच्या चांगलंच लक्षात असतं आणि काकू तिथे आता कोणतंही षडयंत्र रचायचं नाही असं सांगते. तिला ते जमणारच नाही. परंतु यमुना मात्र तिची बोलतीच बंद करते. यमुना सांगते की काकू, आपण ना त्या कावेरीला एक भली मोठी लिस्ट द्यायची, नाही म्हणजे ते सगळं आणण्यापूर्वी ना तिला असं फेपरा आलं पाहिजे आणि कोणती ना कोणती चूक तिच्या हातून झालीच पाहिजे. यमुनाने कारस्थान तर असं रचलेलं असतं की ज्यामध्ये स्वतःच्याच हाताने कावेरीच्या हातून मोठी चूक घडेल आणि मग काय, सुलक्षणा उदयसाठी ठेवलेल्या पूजेत जर कावेरीकडून चूक घडली तर ती तिला घरात ठेवणारच नाही.
काकू मात्र प्रचंड घाबरून गेलेली असते. हे सगळं करण्यासाठी तिला खूप अवघड जाणार असतं. काही वेळानंतर काकूंच्याच रूममध्ये यमुना काकू दोघी मिळून लिस्ट बनवत असतात, ज्यामध्ये कावेरीकडून चूक घडेल अशी लिस्ट. इतक्यात कावेरी आल्याचं यमुनाच्या लक्षात येतं आणि यमुना मुद्दाम नाटकं करत विचारते, झालं की नाही? आणि ज्यावेळेस ती लिस्ट चेक करते तेव्हा ती विचारते की ओव्याची पानं कधीच मिळत नाहीत आणि मिळाली तर खूप रेअर मिळतात. तेव्हा काकू खुलासा करते, काय गं तेच तर, ते फक्त आपल्या दोघींना माहिती आहे, त्या मूर्ख कावेरीला कुठे माहिती आहे? बसू देत शोधत, चूक घडेल ना तिच्या हातून. दोघी आनंद साजरा करत असताना कावेरी येते आणि कावेरीवरती यश नजर ठेवून असतो. तो तिचा पाठलागच करतो. जेव्हा कावेरीच्या हाती ती लिस्ट सोपवते, कावेरीला धक्काच बसतो. त्यानंतर काकू कावेरी लिस्ट चेक करत असताना तिला 2,000 रुपये हाती टेकते आणि यश सगळं ऐकत असतो. की तिला सांगते की सगळ्या भाज्या व्यवस्थित घेऊन ये. वहिनींना मी सांगितले ना की तू भाज्या आणायला जाते, प्लीज चूक कर नकोस हा. कावेरी बिचारी होकार देते. यश आता सनीने दिलेल्या सल्ल्यानुसार तिच्यावरती नजर ठेवणार असतो. कावेरी बाहेर जाते तेव्हा यमुना आणि काकू दोघेही टाळ्या वाजवून आनंद साजरा करत असतात. कावेरी ज्या वेळेस खालती येते तेव्हा सुलक्षणा समोर येता क्षणी ती सांगते की काकूने मला भाज्यांची लिस्ट बनवून दिली आहे, चिकू झोपलाय, त्यापूर्वी सगळं भाज्या व्यवस्थित घेऊन येते. सुलक्षणा होकारा सोडते. इतक्यातच यश येतो. यश तिच्या मागेच जाणार. सुलक्षणा त्याला विचारते की तू कुठे चाललायस? जेव्हा कावेरी मागे वळून पाहते तर यश असतो. यश एकदा कावेरीकडे पाहत असतो, एकदा सुलक्षणाकडे. सुलक्षणा त्याला परत विचारते की यश, मी काय म्हणते, कुठे चाललायस तू? तेव्हा यश पूजेचं साहित्य आणायला जाण्याचा बहाणा करतो. सुलक्षणा त्याला तटावते की म्हटलं होतं ना की आपण दोघेही सोबत एकत्र जाऊयात. तिथे गेल्यानंतर काय घ्यायचं, काय आणायचं, काय नाही कसं कळणार आहे तुला? यश आता कोड्यात पडतो. त्याला कळेनासं होतं, काही सुचेनासं होतं की आता कावेरीला थांबवण्यासाठी तो काय करू शकतो. आणि जर त्याने तिचा पाठलाग नाही केला तर ती पेंडेंट विकून टाकेल आणि यशला प्रूव्ह करता नाही येणार की चोरी तिनेच केली होती. यश अजूनही त्याच गैरसमजात असतो. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. भर बाजारामध्ये कावेरीने गुंडांना धूळ चारलेली असते, त्यांना चांगला चोप दिलेला असतो. इतक्यात यश येतो. यशच्या साथीने कावेरी गुंडांची धुलाई करते. कावेरीचा पाय सटकतो आणि ती पडणार तर यश वेळीच तिला सावरतो आणि सगळेच जण आजूबाजूचे लोक त्यांच्याबद्दल आता नको ते बोलायला लागतात. रागात असलेली सुलक्षणा कावेरीचा हात पकडून तिला फरफटत घरी घेऊन येते आणि तिला खडसावते की लाज वाटली नाही तुला? भर बाजारामध्ये गुंडांशी मारपीट करताना. आता कावेरी स्वतःची मतं मांडणार. सुलक्षणा काही ऐकून न घेता तिला एक शेवटची संधी देते की पुढच्या 10 मिनिटात जर का तिने सगळ्या भाज्या आणल्या नाहीत तर मग मात्र तिला धर्माधिकारींची सून अजिबात मानणार